बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर बिहारमध्ये एकच रणकंदन माजलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हायजॅक केलं असा खळबळजनक आरोप जनता दल युनायटेडच्या नेत्यांनी केला. लोक रस्त्यावर उतरले आणि आम्ही कदापिही नितीश कुमार यांच्याशिवाय दुसरा मुख्यमंत्री सहन करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नितीश कुमारांना बाजूला करताना किंवा नितीश कुमार बाजूला जाताना भारतीय जनता पक्षाला मोठा संघर्ष सामोरा जावं लागणार आहे असं आता चित्र निर्माण झालेलं आहे. हा संघर्ष आगामी काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना हाताळावं लागणार आहे अशी आत्ताची परिस्थिती आहे. लोकांनी विशेषतः नितीश कुमारांच्या समर्थकांनी रस्त्यावर येऊन हा बदल आम्ही अजिबात स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. स्वतः नितीश कुमार यांनी मात्र जे ट्विट केलं होतं किंवा एक्सवर जी प्रतिक्रिया दिली होती हा सगळा निर्णय घेताना ती फार